महाराष्ट्रातलं अशोक खरात प्रकरण म्हणजे जो बंधुबाबा ज्यांनी अनेक महिलांचं शोषण केलं, अनेक अघोरी प्रकार केले, काळ्या जादू केल्या, अनेक राजकारणी तिथे जायचे. आता ह्या विषयावर लोकांनी बोलणंच सोडून द्यायचं, माध्यमांनी विषय लावायचा नाही, म्हणजे जे जे चुकीचं झालं ते लोकांपुढे मांडायचं नाही की काय. कारण रुपाली चाकणकर ज्या स्वतः त्यांचे फोटो व्हिडिओ हे सगळे फॅक्च्युअल माध्यमांनी दाखवले, आम्ही त्याच्यावर आवाज उचलला. तर या रुपाली चाकणकर ज्या महाराष्ट्रातल्या आहेत, अशोक खरात जे महाराष्ट्रातले आहेत, म्हणजे विषयच मुळात महाराष्ट्रातले आहेत, आम्ही बोलणारे महाराष्ट्रातले आहेत, जी माध्यमं होती ती महाराष्ट्रातली आहेत. पण थेट दिल्लीला जाऊन त्यांनी जे सिव्हिल डिफेमेशन सूट केलाय आमच्या सगळ्यांवर, त्याचं खरं तर मी स्वागत करते. मला तर त्यांच्याच सूटमध्ये दाखवून द्यायचंय की किती चुकीचा हा ज्युरिस्डिक्शन बाह्य असा यांनी सिव्हिल डिफेमेशन केस केली आहे. आणि खरं तर याची त्यांना अद्दल घडून कोर्टाने त्यांना फाईन केलं पाहिजे अशी याच्यासाठी. आणि याच्यावर आम्ही लढणार आहे, मी तरी नक्कीच.